मी विनंती करतो सर्व मान्यवरांना, जे काही मान्यवर आले आहेत, पंचांचे ग्रीन सिग्नल पोहोचले गेलेत, जे काही मान्यवर आले आहेत त्या सर्वांना विनंती करतो की आपण मात्र प्रमुख स्टेजवरती येऊन या मॅचचा आनंद घ्यायचा आहे। मॅच स्टार्ट केली जाते। 2 बॅटर सज्ज झालेत, 2 ऑफिशियल्स पंच देखील सज्ज झालेत, एक गोलंदाज सज्ज झालाय, आमचे मान्यवर व्यासपीठावर सज्ज झालेत, आमचे गुणलेखक सज्ज झालेत, आमचे साई सिक्सची पूर्ण टीम आमची सोबत सज्ज झाली। या फायनलच्या सामन्यात मेगा फायनल क्या बात आहे। आज यासाठी केलं होतं अट्टहास की सुरुवात देखील गोडावी आणि शेवट देखील गोडावा। सुरुवात तर फार छान झाली आणि शेवट देखील फार छान होतोय। एका साईडला हार्दिक आणि वैभव ही दोन्ही मैदानात आहे। इथे मात्र फर्निचर डिस्टॉर्ट केला गेलाय, फर्निचर डॅमेज, पंकजला मिळाले एक सफलता, गॉल। धन्यवाद डीजे। 2 चेंडूचा खेळ संपला गेलाय, 1 धावसंख्या फलकावरती लागली गेलाय भादवे संघाची, उसरणी संघाची। उसरणी संघ हा देखील बऱ्याच कालावधीनंतर खेळताना पाहायला मिळते। खूप छान खेळ त्यांच्या माध्यमातून होईलच। एका साईडला भादवे संघ आहे, कशा पद्धतीने खेळ करेल आज महत्वपूर्ण सामन्यामध्ये ही लढत मात्र द्यायची आहे उसरणी संघाला। एका साईडला अनिकेत सर देखील आपल्याला पाहायला मिळतात, दुसऱ्या साईडला चिडी सर देखील आपल्याला पाहायला मिळतात। ही 2 पंचांची जोडी आपल्याला या 22 आडच्या पिचच्या बाहेर पाहायला मिळेल। सन्माननीय देवेंद्र पाटील साहेब आणि सन्माननीय अशोकजी पाटील साहेब या 2 मान्यवरांना मी विनंती करतो की प्रमुख मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे। मॅचकडे येऊया। कट करायचा परंतु चेंडू बॅटवर आला नाहीये। पंकजची खासियत आहे, पंकज जेव्हा येतो या गोलंदाजीसाठी तेव्हा मात्र चांगले चेंडू हाताळण्याचा त्याचा मानस असतो आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी करतोय। आणि सन्माननीय विजयजी पाटील साहेब हे त्यांचा स्वागत सन्मान करतील। धावसंख्या फलकावरती लागले गेले आहेत। 2-4 चेंडूचा खळखळीत खेळ संपला गेलाय। मॅच सोबत जोडले गेले मिस्टर अभिषेक राऊत। याच परिस्थितीत त्याला एक व्यक्तिमत्व इथून पायगडाच्या अडवून पंचाकडे अपील केली होती, पंच म्हणतायत नाही, लेखाच्या माध्यमातून एक धाव अर्जित केली जाईल। या एका धाब्याने धावसंख्येचा फलक पुढे सरकेल। 5 चेंडू नंतर 3-4 षटकाचा खेळ असेल। पदरीचे सन्मान केला जातोय। शेवटचा चेंडू बाकी असेल। या पहिल्या षटकातला पॉवर प्लेचा षटक आहे। षटका छान आहे, पाठवलाय चेंडूला, वन बाउन्स, बाउंड्री क्लिअर करत तेजस नावाचा ब्रँडेड चौकार 4। एक षटकाचा खेळ संपला गेलाय। 7 धावसंख्या फलकावरती लागले गेले, 1 विकेट मिळाल्या। पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय, पॉवर प्लेचं बंधन मात्र हटलं गेलंय। इथून 18 चेंडू म्हणजे 18 चेंडूचा विचार केला तर 3 षटक बाकी आहेत। या 3 षटकामागे काय घडेल हे आपण पाहणार आहोत। येऊया दुसऱ्या षटकाचा विचार करण्यासाठी मैदानात। धावसंख्या फलकावरती लागली गेली आहेत आतापर्यंत 7 उसरणी संघाचे। इथून बॅटर पॅडचा संपर्क झाला होता, गलीमध्ये चेंडू चाललाय, चेंडू कलिटकर पर्यंत थोडासा फंबल झालाय। 1 रन मिळाली या एका धाब्याने लेगबायच्या माध्यमातून 1 रन मिळेल। धावसंख्या 1 ने 8 वरती। हॅलो
इथून पायानं बॅटवर चेंडू होता परंतु फटका चांगला होता. मिस्टेक केली आणि इथून मात्र मिस्टेक केल्यानंतर काय घडलंय, चौकार जरूर आलाय. नशिबाने दिली साथ म्हणून हा ठरलाय नशिबाचा चौकार. सो मच. या चौकारासहित 4 ने धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली गेले. 2 चेंडूचा खेळ अखेरीस संपला गेला. अजूनपर्यंत 4 चेंडू बाकी असतील. काय घडेल या 4 चेंडू मध्ये, काय घडेल हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं असेल. चेंडू मारायचा, झेलची संधी आणि फर्स्ट अटेम्प्टला झेल सुटला होता यशच्या माध्यमातून, परंतु सुंदर झेल मात्र त्यांनी टिपलाय. या मॅच कडे काय सुंदर जोशने झेल टिपलाय. इथून मात्र 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचली गेली. उसरणे संघ कुठेतरी प्रेशराईज होतोय असं म्हणायला काही हरकत नाहीये. चांगला खेळ दाखवावा लागेल. मोठे फटके मात्र मारावे लागतील. इथून भाजपी संघ साई सारखा मोठा बॅटर आहे अजूनपर्यंत आणि दोन्ही ब्रदर जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानात. सरळ बॅटने खेळायचं होता. मिळावच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल फलकावरती 13. 4 चेंडूचा खेळ संपला गेला. 13 धावसंख्या फलकावरती लागले गेले. 2 चेंडू अजून देखील बाकी असतील ह्या षटकातले. यावेळेला फुल अँड फायर. क्या बात आहे, अप्रतिम फटका. परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो आहे या ग्राउंडची. त्या कारणाने मात्र चेंडू अडवला गेलाय. 2 धावतर 1 धावतर पूर्ण केली गेली. या एका धावेने धावसंख्येचा फलक पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल फलकावरती 14. दातीवरे सर्व आयोजक सगळीकडे यायचं आहे. निलेश अप्पा, नवीन दादा, भोईर सर तुमच्या उपस्थित सगळीकडे यायचं आहे. फायनल मॅच चालू आहे. फटका छान खेळला गेला. 1 बाउंड्री क्लिअर करेल. क्या बात आहे. हा लय शानदार ढोलदार ढालदार चौकार. ठाकूर, दीपेश पाटील, अरुण पाटील, नक्की जयेश पाटील यांना मात्र 100 रुपयाचं कॅश. जयेश वैद्य याला मात्र 100 रुपयाचं कॅश प्राइज आलाय नवीन पाटील साहेब यांच्याकडून. कारण सुंदर झेल, कारण सर्वांच्या मनावर राज्य करणारा झेल मात्र त्याने टिपलाय. धावसंख्या फलकावरती लागले गेले. 12 चेंडू नंतर 18. अजूनपर्यंत 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्या षटकात आला 17 आणि दुसऱ्या षटकात आला 11. एकूण उसरणी संघाची धावसंख्या झाल्यात 18. घेऊया छोटासा ब्रेक. दिलेला देऊया संधी. तिसरं षटक घेऊन पुन्हा गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती खेळायचा प्रयत्न होता, शपथ झाला होता, परंतु एक तर मिळाली आहे. एक ने धावसंख्या जवळ पोहोचले गेले. 19 धावसंख्या फलकावरती लागले गेले. चला गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. जिग्नेश गोलंदाजी मार्क वरती
मारायचा चेंडू, खूप छान चेंडू हाताळणे आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता डॉट चेंडू आलाय. दोन चेंडूचा खेळ संपला गेला. 19 धावसंख्या फलकावर लागली गेला. इथून मात्र मोठा फटका खेळायचा होता, परंतु झेलची संधी होती. झेल मात्र सुटला गेलाय आणि मिळाले जुदान. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. उसरणी संघाची जाऊन पोहोचेल 20 वरती. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडू बाकी असतील. फुलम लाईनने खेळायचा प्रयत्न होता. हॉस्टेलला चेंडू हिट झाला होता. खूप छान क्षेत्ररक्षण आणि या क्षेत्ररक्षणाने मला जिंकवल्यात. 1 ने धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचेल. 21 धावसंख्या फलकावरती लागले गेल्यात. 3 चेंडूचा खेळ 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 2 चेंडू बाकी असतील. गोलंदाज जिग्नेश काय कमालीची गोलंदाजी करतोय. फटका छान आहे, परंतु इथून मात्र षटकार खेळेल. चेंडू मात्र फुल अँड फायर करून पाठवले सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. रुपेश पाटील साहेब यांच्याकडून 101 रुपयाचा कॅश प्राइज झालाय या षटकारासाठी. थँक्यू. या 6च्या साह्याने धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचली गेली आहे. तेजस पाटीलला 100 रुपयाचा कॅश प्राइज झालाय रुपयाच्या माध्यमातून. जयेश पैठेला नवीन पाटील साहेब यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. आणि षटक संपला गेलाय. या षटक संपल्यानंतर 18 चेंडू मध्ये धावा उभारल्या 27. अजून 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. उसरणी संघाची धावसंख्या फलकावरती लागल्या गेल्या 27. त्याला थोडंसं स्पीडअप करा. रुपये मला तेच सांगतायत की थोडीशी घाई करायला सांगा, कारण सूर्योदय देखील थोडा त्याला जातोय. हे देखील आपण नियंत्रण घेतलं पाहिजे. जेव्हा छोटासा ब्रेक नंतर लगेच देऊया मैदानात. तोपर्यंत देऊया भरतला संधी. जयेश वैद्य लवकरच घाई करायचे. सूर्य एक अस्ताला चाललाय हे लक्षात ठेवायचं आहे. पटापट एकदम फास्ट गेम झाला पाहिजे. लक्षात ठेवा, आपण सकाळपासून एवढं सुंदर आयोजन केलंय ते पूर्णत्वात नेताना एकदम छान अरेंजमेंट केली पाहिजे आपण सर्वांनी. आपण कमिटी मेंबर आहेत, लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यांनी बाउंड्रीच्या बाहेर उभं राहायचं आहे. सर्वांनी बाउंड्रीच्या बाहेर उभं राहायचं आहे. Very good running between the 2 wicket. Vaibhav and Teju, दोन्ही भाऊ मार्क वॉ, स्टीव वॉ, अँडी फ्लॉवर, ग्रँड फ्लॉवर. युसुफ पठाण, इरफान पठाण. पुन्हा जबरदस्त रनिंग बिटवीन द 2 विकेट. कम ऑन वैभव आणि तेजू, खूपच सुंदर. गेम थोडा फास्ट करायचा आहे. खूपच सुंदर चेंडू आणि खूपच सुंदर कॅच. खरोखरच भादवे यांचं म्हणेल तेवढं कौतुक कमी.
हॅलो, वेलकम बॅक. या मॅच कडे चालू सामना मात्र चांगला स्थितीत आहे. आतापर्यंत धावसंख्या फलकावरती लागले गेले आहेत 31 रन, 31 धावसंख्या फलकावरती लागले गेले. 3 चेंडूचा खेळ संपला गेला. या उसरणी संघाच्या माध्यमातून खूप चांगली रणनीती मात्र आखण्याचा मानस आहे. अजूनपर्यंत 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी मार्गवरती आमचा महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने इथे उपस्थित थोड्याच वेळात पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे सर्व मान्यवर इथे उपस्थित होतील. तोपर्यंत येऊया मॅच कडे, चालू सामन्याकडे येऊया. एका साईडला भाजबे संघ आहे, एका साईडला उसरणी संघ आहे. पुन्हा एकदा त्याच लाईन टाकण्याचा प्रयत्न, परंतु सुंदर गोलंदाजी, नेत्रदीपक, अचूक टप्प्यावर भेदक मारा. एक धाव ऍड करतील. धावसंख्या 1 ने 32 वर धावून पोहोचली गेली आहे. 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. अजूनपर्यंत 2 चेंडू बाकी असतील. या षटकातले अंतिम षटकातले 2 चेंडू बाकी आहेत भाजबे संघाच्या माध्यमातून. बॅटवर चेंडू आणायचा होता. क्षेत्ररक्षण सज्ज असेल. साईच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण एक तर मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाव संख्या पूर्ण केल्या जातील. 2च्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती. 34 धावा, 34 रन इन द स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. 34 धावसंख्या फलकावरती लागला गेलाय. 5 चेंडूचा खेळ संपला गेलाय उसरणी संघाच्या माध्यमातून. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातला. गोलंदाज सज्ज झालाय. फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळते. सर्व प्रेक्षक राजांच्या, सर्व मान्यवरांच्या, सर्व महिला वर्गांचे करूया सहर्ष वेलकम. त्याचप्रमाणे घरबसल्या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचा देखील करूया सहर्ष वेलकम. परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण मात्र करण्यात आलाय. ज्या क्षणाला वाटलं होतं की चौकार किंवा षटकार जाईल, त्या क्षणाला मात्र अशा पद्धतीने फिल्डिंग होती. चुकी केल्यानंतर सर्व काही बिघडलंय. इथून साईदाची चुकी किती महागात पडेल हे आपण पाहणार आहोत. एक धावा ही फार महत्वाची गोष्ट आहे. 4 धावा मिळतील. धावसंख्या 4 ने फ्लाय होती जाऊन. धावसंख्या फलकावरती लागला गेलाय 38. 38 धावा तुम्ही उभारल्यात आणि 39ची गरज असेल. 24 चेंडू आणि 38 धाव्याची गरज. 24 चेंडू आणि 38 धाव्याची गरज. प्लीज थोडीशी घाई करा. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय. नक्कीच पंचांचा जो काही निर्णय असेल तर तुम्हाला मान्य करावा लागेल. इथून काय घडलंय हे आपण पाहणार आहोत. काय झालं माहित नाही. चला पंच, जो काही डिसिजन असेल तो मात्र आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. उसरणी संघाचे धावसंख्या झाले आहेत आतापर्यंत 38 आणि 39चं लक्ष आहे भाजबे संघाला. फायनलचा सामना 4 धावसंख्या आल्यात का? ओके, 4 धावसंख्या ऍड करतील मिस्टर अभि. 39चं लक्ष आहे. 38 तुम्ही उभारल्यात आणि 39चं लक्ष असताना तुम्हाला दिली जातील 24 चेंडू. पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचा असेल. पहिल्या षटकात 2 खेळाडू बाहेर असतील. काय घडेल काय बिघडेल हे आपण पाहणार आहोत थोड्याच वेळात. आपण पाहतायत ऐकतायत खटाई गट अंतर्गत टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2024 दातिवडे आयोजित. दातिवडेचे सर्व आयोजक मंडळी आज वेळात वेळ काढून इथे उपस्थित झालेत आणि सुंदर आयोजन आपल्याला पाहायला मिळते. घेऊया छोटासा ब्रेक. भारत आपल्यासोबत जोडले जातील. घेऊया एक सुंदर संगीत.
स्वच्छ भारत. चला प्लीज थोडीशी स्पीडअप करा गेम. हॅलो हॅलो. बघा आपल्याकडे आता वेळ नाहीये, कारण आपला यानंतरचा मोठा कार्यक्रम आहे जो बक्षीस समारंभ आहे, त्यासाठी आपल्याला वेळ लागणार आहे. तरी कृपया पुढच्या संघाने आपल्या मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला थोडीशी घाई करा मित्रांनो. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. वेळ कोणाचा गुलाम नाहीये, तो कोणासाठी थांबणार नाहीये. 4 षटकाचा खेळ असेल. एक इनिंग आपण पाहिली. एक इनिंग मध्ये 38 जवळ उभारल्यात उसरणी संघाने आणि 39 टार्गेट आहे. कशा पद्धतीने खेळ भादवे संघ हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं असेल. पंचांची ग्रीन सिग्नल पोहोचले गेले आहेत. मॅच स्टार्ट केली जाते. गोलंदाज सज्ज झाला मिस्टर हार्दिक. ज्या गोलंदाजाने फार छान गोलंदाजी केली, त्या फलंदाजाने फार छान बॅटिंग केली असा हार्दिक अर्थातच ऑलराऊंडरच्या भूमिकेत मात्र आपल्याला पाहायला मिळाला. हार्दिक या महत्वपूर्ण सामन्यात कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय हे आपण पाहणार आहोत. आज हार्दिकची बॅटिंग तेवढी चांगली झाली नाहीये या शेवटच्या सामन्यामध्ये. आता गोलंदाजीसाठी आलाय. कशा पद्धतीने गोलंदाजी होईल. एका साईडला पंकज आहे, इथून मात्र हलक्या झाले चेंडूला दिशा दिली गेली आहे. मनगटाच्या साईने चेंडूला खेळलं गेलंय. एक रन तर सहजरित्याने कंप्लीट केली जाईल. एका धावेने श्री गणेश होतोय तो भादवे संघाचा. पुन्हा एकदा सज्ज झाला बॅटर. मोठा फटका खेळायचा होता. झेलची संधी आणि टिपलाय झेल आणि इथून संपलाय खेळ. बॅक टू द डगआउट. थँक्यू सो मच. इथून हार्दिकला मिळते एक सफलता आणि इथून पाहायला गेलं तर सोनू बॅटर मैदानात सज्ज झालाय. कशा पद्धतीने त्याचा खेळ असेल आपण ते देखील पाहणार आहोत. मॅच कडे उभ्या. नवीन बॅटर सज्ज झालाय. चेंडूचा विचार केला आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. या 2 चेंडू मागे 1 धावसंख्या फलकावरती लागली गेली आहे भादवे संघाची. मोठा करायचा. इथून मात्र मोठा फटका खेळायचा होता. झेल होता परंतु थोडासा हार्ड होता. एक मिळेल. एका धावेने धावसंख्येचा फलक पुढे सरकेल. जाऊन पकेल 2 वरती. 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. धावसंख्या फलकावरती 2. इथून तुम्हाला उभा राहायच्यात 39 लक्ष आहे भादवे संघासमोर. फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मेगा फायनल अंतिम सामना. या शेवटच्या सामन्यात कोणता संघ विजयी होईल. मोठा फटका खेळायचा होता. पंकजने मात्र दाखवून दिलं. पंकजच्या बॅट मधून आलाय स्ट्रॉंग स्थितीत षटकार 6. आणि इथून मात्र षटकार खेचलाय. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचेल. हार्दिकचे 3 चेंडू फार छान होते. त्यानंतर मात्र चेंडू बॅटेवर आला आणि पूर्णपणे पंकजने ते ओळखलं आणि चेंडूला टाकलं फेकून. इथून मात्र षटकार आल्यानंतर धावसंख्या 6 ने फ्लाय होती. 8 वर जाऊन पोहोचली गेली आहे.
इथून पाहिलं निहाळलं बाकी काम पंचांना सोडलं होतं. पंच म्हणतायत नाही, इथून कुठलाही इशारा नाहीये पंचांचा. संध्याकाळचा सत्र पाहायला मिळते सर्वांना. शुभ संध्याकाळ. सर्व प्रेक्षक राजे आपल्यासोबत जोडले गेले आहेत त्या सर्वांचं करूया सहर्ष वेलकम. त्याचप्रमाणे युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले आहेत त्यांचं देखील करूया वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे या गावाचे एक गोड व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर सुंदर आमचे गुरुवर्य आणि खऱ्या अर्थाने राकेशजी भोईर सर इथे यांचं शुभ आगमन होते. त्यांचं देखील करूया वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. मी त्यांना विनंती करतो की आपण देखील स्थानापन्न व्हायचं आहे आणि त्यांचा देखील गोड आवाज तुमच्या श्रवण इंद्रियापर्यंत पोहोचला जाईल. धावसंख्या फलकावरती 9 वर जाऊन पोहोचले गेले. एक षटकाचा खेळ संपला गेला राकेशजी आणि एका साईडला आहे भादवे संघ, एका साईडला आहे उसरणी संघ. भादवे संघाने नाणेफेकीचा गोल जिंकलाय सर आणि डिसिजन घेतलाय की आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. उसरणी संघाला प्रथम बॅटिंग करण्यासाठी दिले आणि उसरणी संघाने धावा उभारल्यात 39 सर. आणि इथून उसरणी संघाने 39 धावा उभारल्यात. या 4 षटकामागे 39 धावेचा पाठलाग केला गेलाय. सेकंड इनिंगचा गेम चालू आहे, फायनलचा सामना चालू आहे. इथून एक षटकाचा खेळ आपण पाहिला. 9 धावसंख्या फलकावरती झालेले आहेत आणि एक विकेट देखील मिळाले. काय वाटते अजूनपर्यंत मॅच जो समोरीचा 18 चेंडूचा खेळ आपण पाहिला तर येणारा खेळ अजून देखील बाकी आहे. या मॅच विषयी तुम्ही काय म्हणतील? नक्कीच जरी स्पर्धा होते ती एका एंडने होते आणि जेव्हा एका एंडने स्पर्धा होते या मैदानावर तेव्हा मात्र डावकुऱ्या हाताचा फलंदाज जर क्रीजवर असेल तर नक्कीच बेनिफिट आहे. एक्स फॅक्टर महत्वाचा आहे. तो तुमच्याकडे बोनस पॉईंट मिळतो आणि तोच बोनस पॉईंट मला वाटतं भादवे संघाकडे आहे सध्याच्या घडीला. नक्कीच की जो फलंदाज डावकुऱ्या हाताचा दिसतोय नक्कीच एनसीसी क्रिकेट संघाचा एक महत्वाचा भाग तो काय कामगिरी करतोय याच्यावर मात्र नक्कीच डिपेंड असेल. ऑफ साईडला सूर्य कसा मारा इंटू द गॅप. आता चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार जाणार नाहीये. नक्कीच तुमचं क्षेत्ररक्षण होत आहे मात्र 2 धावसंख्या रोखता येणार नाहीयेत. आणि एक महत्वाची गोष्ट अशी की जे मैदान या संघाचा आहे श्री सत्वदेवी संघ, ज्या दुसऱ्या मैदानावर ही स्पर्धा चालू आहे त्या मैदानावर श्री सत्वदेवी संघाने अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे. नक्कीच आजचा दिवस मात्र नक्कीच सत्वदेवी संघासाठी गोड गेलेला आहे. यस चिराग. नक्कीच. आणि तुम्ही पंकजचा विचार केला तर पंकजच्या बॅट मधून एक षटकार आलाय ते तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे की पंकजसाठी एक पोषदायक मैदान आहे. यावेळेस सुद्धा परत एकदा ऑफ साईडला मात्र चेंडूची गती थोडीशी कमी ठेवली होती आणि परत एकदा 1 धावसंख्या मिळते. नक्कीच आता हा गेम अंतिम फेरीत पोहोचलाय. अंतिम 2 धावसंख्या रोखता येणार झोन मध्ये आपण आले होते. एकंदरीत अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आलेली आहे. नक्कीच आणि नक्कीच या स्पर्धेला मात्र नक्कीच एक चांगलं यश मिळताना आपण दिसतोय. चांगली एकीचं बळ ज्याला म्हणतो युनिटी. 5 बोट जेव्हा एकत्र येतात तेव्हा नक्कीच एका हाताचा जो पंजा एकत्र तो मुठ्ठी बनते जसं त्या लगान मधला डॉलर नक्की आठवतो. आणि एकंदरीत या वेळेस मात्र या समाजाची एकी आपण पाहतो या खर्डी याच्या क्रीडांगणावर आणि नक्कीच बेस्ट विशेष असतील पुढील वाटचालीसाठी. नक्कीच 2 चेंडूचा खेळ आपण पाहिला. 2 चेंडू नंतर 3 धावसंख्या खर्च केला. इथून मात्र फटका तर फार छान आहे. जलची संधी नाही पोहोचू शकणार तिथपर्यंत. गॅप मध्ये चेंडू चाललाय धंदन करत. तो चेंडू मात्र नाही थांबणार आहे. 4 धावेची मोहर मात्र उमटवली जाते का तर नक्कीच 4 धावा मिळतील. या 4च्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली गेल्या फलकावरती 16 धावसंख्या. म्हणजे थोडासा शांत होतील का बॅटर काय म्हणतो? अंतिम सत्र जेव्हा असतं आणि जेव्हा तुम्ही अंतिम सामन्यात पोहोचता तेव्हा मात्र सामना लवकर फिनिश कसा होईल याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. आणि आता अंतिम टप्प्यात आल्यानंतर रुपेशजी भोईर, रुपेशजी पाटील आमचे उसणी गावचे सुपुत्र आहेत, आमचे चांगले जवळचे मित्र आहेत. त्यांची मेहनत फळाला आलेली आहे नक्कीच. आणि या संध्याकाळच्या सत्रात त्यांचा संघ सुद्धा चांगली कामगिरी करतोय. भादवे संघ मात्र डॉमिनेट करतोय. त्यांचं प्रभुत्व दाखवतोय. कोण प्रभुत्व सिद्ध करेल हा प्रश्न उभा राहिलाय. नक्कीच धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या आताच्या घडीला 16 धावसंख्या फलकावर लागल्यात. आणि जर आव्हान पाहिलं तर आव्हान नक्कीच आहे. 39 धावसंख्येचा सामना रफ अँड टफ ईट का जवाब पत्थर से मैदान में कश मुकाबला मात्र नक्कीच पाहण्यास मिळतोय. थोडंसं थांबवतोय, थांबवायचं आहे गेम, थोडासा थांबवायचा आहे मैदानामध्ये. नक्कीच एकंदरीत एक प्राणी असेल, सर्प असेल तर थोडंसं बाजूला करा. यस कंटिन्यू प्लीज कंटिन्यू. आपण खेळ पाहिला तर फार छान चाललाय. 3 चेंडूचा खेळ आपण पाहिला. या 3 चेंडू नंतर धावा कुठेतरी वाटचाल करतायत. धावसंख्या फलकावरती लागले गेले 16 धावा सर. नक्कीच 23 धावसंख्येची आवश्यकता असताना आपण हा अंतिम टप्प्यातला सामना पाहतोय. आणि मी कौतुक करेन मॅनेजमेंटचं, कौतुक करेन या सगळ्यांचं की एकंदरीत या लवकर सूर्यप्रकाश असताना ही स्पर्धा पार पडते आणि त्यांचं नक्कीच कौतुक करावं लागेल. परत एकदा ओव्हर द विकेट मारा करताना यावेळेस ऑफ साईडला मात्र कडक चेंडूचा पार मारला नंतर 1 बाउन्स नाही, मॅक्झिमम सीमारेषा पार हा येतोय आउट ऑफ द पार्क. मॅक्स षटकार.
मान्यवर तिथे षटकार आलाय. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या 6 ने फ्लाय होईल. धावून पोहोचेल फलकावरती 22 धावा. इथून समरीचा विचार केला तर थोडीशी हादळ, म्हणजे कधी इतर कधी उतर, कारण आतापर्यंत भाजपा संघ कुठेतरी भक्कम सिरीज वाटतोय सर. नक्कीच नक्कीच त्यांच्याकडे जे मी म्हटल्याप्रमाणे जे एकंदरीत वारा तिथे मारा हे सूत्र अवलंबवण्याचा नक्कीच त्यांचा प्रयोग दिसतोय आणि तोच प्रयोग यशस्वी होताना सुद्धा आपण दिसतोय. यावेळेस नक्कीच ऑन साईडला चेंडूला भिरकावून दिला. चेंडू मात्र इंटू द गॅप निघून जाईल. दान करत सीमारेषा पार हा येतोय दणदणीत असा चौकार 4. थँक्यू डीजे. तर दोन्ही संघाने लक्षात घ्या, आता मात्र आवश्यकता असेल ते गणिती आकडेमोड करावी लागेल. नक्कीच कॅल्क्युलेटर करावं लागेल. 13 चेंडू आणि 13 धावा. दोन्ही संघाने लक्षात घ्या 13 चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता असेल. 85 क्रमांकाची जर्सी परिधान केला हा खेळाडू आपण पाहतोय. नक्कीच झेल होईल का? सुरेख झेल लॉंग ऑफच्या दिशेने मात्र अमोल नावाचा क्वालिटी ब्रँडेड नक्कीच क्षेत्ररक्षण पाहण्यास मिळत आहे आणि एक सुरेख झेल टिपला गेला. नक्कीच व्हाईट आणि व्हाईट जर्सी मध्ये आपण दिसतो आणि या खालीच्या क्रीडा नगरीत मात्र जयेश नावाचा खेळाडू आपण पाहतोय आणि चांगला झेल. येस डीजे. थँक्यू डीजे. तर सकाळच्या सत्रात आपण पाहिलं या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. या स्पर्धेचे व्यवस्थापक बिपिनजी ठाकूर यांचे अथक परिश्रम आपण पाहताय. तर नक्कीच अरुण पाटील आयोजक यांची सुद्धा अथक परिश्रम आपण पाहतोय. सकाळच्या सत्रात शिवाजी महाराजांना नक्कीच मानवंदना गेली आणि तदनंतर मात्र आमचे ग्रामदैवत सत्वादेवी मातेला सुद्धा वंदन करण्यात आलं आणि ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आपण पाहतोय. शिवाजी महाराजांची प्रतिमा आपण यावेळेस पाहू शकतायत. जसं म्हटलं जातं की देवच घेतो स्वधर्म रक्षिण्या, देवच घेतो जन्म जिजाऊ पोटी, नाव तयाचे शिवबा नमन करावे कोटी कोटी. तर धावसंख्येचा आपण पाहतोय एकंदरीत गणिती आकडेमोड जर पाहिली 26 धावा या फलकावर लागतायत आणि एकंदरीत 13 धावसंख्येची आवश्यकता आहे. यावेळेस नक्कीच मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र नक्कीच बॅटची एज लागली जाते आणि वेळीच मात्र नक्कीच कुठेतरी मानसिकता बदलली गेली मात्र पुश केलं गेलं. एक धावसंख्या नक्कीच मिळते. आकडेमोड आता फलंदाजांना करावी लागेल. आकडेमोड आता गोलंदाजांना सुद्धा करावी लागेल. अंतिम टप्प्यात आपण पोहोचलोय आणि नक्कीच हा प्रयोग यशस्वी झालाय. सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञान हितवर्धक मंडळ खटाळी गट आणि नक्कीच त्या सामन्याचं आयोजन या खर्डीच्या क्रीडा नगरीत करण्यात आलं आणि एकंदरीत चांगली मेजवानी मात्र नक्कीच या खर्डी नगरीत दातिवरीचे ग्रामस्थ असतील, खर्डीचे ग्रामस्थ असतील आणि या समाजाचे ग्रामस्थ असतील यांना सगळ्यांना मात्र मिळाले. धावसंख्या फलकावरती 27 वर धावून पोहोचले गेले. टॅप केला गेलाय. लॉंग ऑन चेंडू क्षेत्ररक्षण करीपर्यंत चेंडू फेकीपर्यंत फंबल फार महत्वाची गोष्ट आहे. फंबल झाल्यानंतर फक्त 1 मिळाली असती आणि इथून खराब फेकीची सांगता म्हणजे 3 देखील मिळतील हे देखील पाहणं फार महत्वाचं होतं. इथून तुमचा बँक बॅलन्स फार कमी आहे सर आणि खर्च तुम्हाला सांभाळून करायचा आता आणि तो करत नाहीये तिथे उसरणीचे संघ. मात्र 9 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि मात्र म्हणून चालेल का? मात्र अवघ्या म्हणून चालेल का? मात्र समोरचा फलंदाज डावखुरा फलंदाज नक्कीच त्याच्याकडे क्षमता आहे आणि त्याच्याकडे ती नक्कीच कला कौशल्य निपुणता आहे. यावेळेस काय सिद्ध करेल? यावेळेस ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र टॅप करण्याचा प्रयत्न केला मात्र चेंडू. मी खेळपट्टीचं कौतुक करेन. या खेळपट्टीचं कौतुक करेन की खेळपट्टीला कुठेही बाधा पोहोचली नाहीये आतापर्यंत. या संध्याकाळच्या सत्रापर्यंत ही खेळपट्टी सजीव राहिले. उत्तम टप्प्यावर गोलंदाजी जर केली तर गोलंदाज साथ आहे. लाल मातीचं पिच आहे. तुम्हाला नक्कीच बॅटिंगसाठी महत्वाचं आहे. फलंदाजी पोषक आहे मात्र जर अचूक टप्प्यावर गोलंदाजी कराल तर मात्र तुम्हाला सुद्धा यश मिळेल आणि कुठेही क्रॅक दिसत नाही तुम्हाला. यावेळेस ऑफ साईडला सुरेख वेग व्हाट क्लासिक बॉलिंग गुड लाईन ऑफ लंची बॉलिंग मात्र नक्कीच पाण्यात गोलंदाजाचं नाव नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचेल. तेजस नावाचा गोलंदाज सुरेख कामगिरी करते. काय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो, अचूक लाईन अँड लेंथवर गोलंदाजी काय असतं याचा परिपूर्ण प्रात्यक्षिक मात्र नक्कीच तेजस यांच्या माध्यमातून दिसते आपल्याला. खूप छान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथून दरम्यान पुढचा चेंडू मोठा फटका खेळायचा. एका साईडला पंकज आहे नाही सोडणार. पंकजने ठोकलाय शानदार हलदार षटकार 6. थँक्यू सो मच. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 3 धावेची गरज आहे.
आमचे ज्येष्ठ मंडळी हे मंचावर येत आहेत, त्यांना नक्कीच जयजी पाटील यांचे पिताश्री नक्कीच त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांना थोडासा हातभार लावा प्लीज. मात्र 3 धावसंख्येची आवश्यकता असताना आता मात्र नक्कीच 1 धावसंख्या मिळते. 7 चेंडू 3 धावसंख्येची आवश्यकता असताना आता मात्र फक्त आणि फक्त 1 धावसंख्येची आवश्यकता असेल. 6 चेंडू आणि 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 1 धावसंख्या. इथून भाजपे संघ कुठेतरी भटका मारतोय. काय कमालीची बॅटिंग त्यांच्या माध्यमातून, काय कमालीची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली आहे. आदरणीय वासुदेवजी महादेव पाटील यांचं मंचावर नक्कीच आगमन होतंय. त्यांना मंचावर स्थानापन्न व्हावं अशी मी नक्कीच मंडळास विनंती करतोय. त्यांनी अगदी सावकाशपणे प्लीज आपण स्थानापन्न व्हा. तर नक्कीच गणितीय आकडेमोड सांगते 6 चेंडू आणि 1 धावा. फक्त आणि फक्त 6 चेंडू आणि धावसंख्या मात्र हवी आहे तुम्हाला. 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. तर त्यांचं स्वागत केलं जाते. या स्पर्धेचे आयोजक अरुणजी पाटील यांच्या मार्फत त्यांचं स्वागत केलं जाते. पुष्पगुच्छ देऊन त्यांचं मात्र स्वागत केलं जाते. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. 1 धावसंख्येची आवश्यकता असताना 1 धावसंख्येची आवश्यकता असताना आता मात्र नक्कीच म्हणावं लागेल का की अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येतात जबवशी जपून आपली खेळी, काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, पवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी, मागे टपला यष्टी रक्षकी ते टपला गोलंदाज, मागे टपला यष्टी रक्षक तू झाव तळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझा धाव, चतुर आणि चलाख जो तोच इथे रंगला, ते जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, हुकतात का नाही उगणार. या स्पर्धेची सांगता झालंय सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञान हितवर्धक मंडळ कटारीगत एक उत्कृष्ट असं आयोजन आपण पाहण्यास मिळालं. मानकरी ठरलाय भागवे संघ राकेशजी पाटील, रुपेशजी पाटील, नक्कीच अरुणजी पाटील, बिपिनजी ठाकूर यांचं उत्कृष्ट असं आयोजन तिथे थोडंसं थांबवतोय. उत्कृष्ट असं आयोजन आणि या नक्कीच धन्यवाद करतो मी. डीजे साठी थोडंसं थांबायचं आहे. नक्कीच ज्येष्ठ मंडळी या समाजाची नक्कीच या निमित्ताने या खालडी गावात आले. आपल्या सर्वांचं मी हार्दिक असं आभार व्यक्त करतो आणि नक्कीच या स्पर्धेला यशस्वी सांगता केली आपण. त्या निमित्ताने आपल्या सर्वांचं हार्दिक असं पुनश्च मी धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद.